नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज एकवटतोय आणि हे एकवटण्याचं कारण काय, तर मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अ ब क ड करून वर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे। आणि भाजप सरकार मातंग समाजाला आरक्षण देता येतं, पण तुमची मागणी आणि तुमचा उठाव गरजेचा आहे असं अंधारून सांगतं। कारण काही विशिष्ट जातीला मातंग समाजाला आरक्षण स्वतंत्र मिळत असताना बघवत नाही आणि त्यांना वाटतं की यांना स्वतंत्र का, अशी एक भूमिका काही विशिष्ट जातींची आहे। आणि म्हणून ज्या जातीनं शिकल्या सवरलेल्या जातीनं या 13% आरक्षणातला सर्वात जास्त हिस्सा खाल्ला, त्या प्रमाणामध्ये मातंग समाजाला आरक्षणाचा वाटा मिळाला नाही। कारण 13% आरक्षणामध्ये 59 जातीचा समूह आहे आणि या 59 जातीमध्ये दुसऱ्या क्रमांकाला असणारी मातंग समाजाची एक जात आहे। आता या जातीला पहिल्या क्रमांकाला महार जात आहे आणि दुसऱ्या क्रमांकाला मांग जात आहे, तिसऱ्या क्रमांकाला चांभार जात आहे आणि चौथ्या क्रमांकाला ढोर जात आहे। आणि या जातीच्या समूहामध्ये पोट जाती 55 आहेत आणि या 55 आणि या 4 जाती असा समूह जर तयार केला तर 59 जातीला एससीला 13% आरक्षण राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे 1950 ला मिळालेले आहे। आता 1950 हा काळ आणि 2025 आता म्हणजे 75 वर्ष झालं आरक्षण तेवढंच आहे। मातंग समाजासह महार जात, चांभार जात, ढोर जात या जातीची संख्या वाढली नाही का, तर वाढली। जातीची संख्या वाढली पण आरक्षण मात्र तेवढंच आहे। 75 वर्षामध्ये या एससी मध्ये जीवन जगत असलेल्या, आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या, शिक्षणाची परिस्थिती नाजूक असणाऱ्या आणि सामाजिक राजकीय परिस्थिती नाजूक असणाऱ्या या पिछड्या जातीला 13% पेक्षा आरक्षण जास्त का वाढवलं नाही? लोकसंख्या वाढली पण आरक्षण मात्र तेवढंच आहे। आणि म्हणून आता मातंग समाज जागरूक झालाय। तो म्हणतोय की मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्या, महाराष्ट्र सरकारला भांडणार आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय घेतलाय की मातंग समाजाला अ ब क ड करून वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यायला काहीही हरकत नाही। याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे। पण महाराष्ट्र सरकारचं एवढं मोठं मन आहे का, का महाराष्ट्र सरकार मातंग समाजाला वापरूनच घेणार आहे? हे भाजप सरकार आहे, भल्या भल्यानं वापरून घेतलंय। मातंग समाजाला वापरून घ्यायला वेळ लागणार नाही। म्हणून मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या नेत्याने जागरूक राहणं गरजेचं आहे। खरंच आपल्याला देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार आहेत का? आणि मग देणार आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने द्या म्हणून सांगितल्यानंतर
कशा पद्धतीने द्यायचं एवढंच करायचं. मोर्चे काढायला काय सांगायचे, आंदोलन छेडायला काय सांगायचे, तुमची ताकद दाखवा म्हणजे आम्हाला तुम्हाला आरक्षण देता येते असं का म्हणायचं. म्हणजे दोन्ही जाती तिन्ही जातीत तेढ निर्माण करायची, फोडा झोडा आणि राज्य करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 ला या मागासवर्गीय जातीची तरतूद करून ठेवली आरक्षणामध्ये. आता खरी मागणी मातंग समाजाची असो, महार समाजाची असो, चांभार समाजाची असो किंवा ढोर समाजाची असो, 13% आरक्षण 1950 ला दिलंय. आता 75 वर्षामध्ये लोकसंख्या वाढली, या चारी पण जातीची आरक्षण का वाढलं नाही, हे मागणी आता खूप खूप महत्वाची आहे. आता 13% आरक्षणाची संख्या वाढली पाहिजे. जेवढा समाज वाढलाय त्या समाजाची लोकसंख्या वाढली, त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या 4 प्रमुख जातीच्या घटकांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि मग पोट जातीला मिळणं गरजेचं आहे. आता बघा, मांग समाजामध्ये एकूण पोट जाती मांग समाजासह 12 जाती आहेत आणि या 12 जातीला आरक्षणाची गरज आहे. आता बघा कसा मुद्दा आहे, कोणत्या जाती आहेत 12, तर पहिल्या क्रमांकाला मांग जात आहे, दुसऱ्या क्रमांकाला मातंग आहे, 3 मिनी मादिग, 4 मादिग, 5 दानखनी मांग, 6 मांग महसी, 7 मदारी मांग, 8 राधे मांग, 9 मांग गारुडी मांगारुडी आणि 10 मांगारोडी व शासन निर्णय संकीर्ण 2012 क्रमांक /31 महामंडळे दिनांक 22 मे 2012 अनुसार मादगी आणि मादिग या 2 पोट जाती या जातीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे एकूण 12 जाती आहेत. आता या 12 जातीमध्ये आपण आरक्षण मागतोय मातंग समाजाला. आता मातंग ही जात दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि मांग ही जात पहिल्या क्रमांकाला आहे. आता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस आपण जातीचं प्रमाणपत्र काढतो त्या वेळेस हिंदू मांग म्हणून सर्टिफिकेट मिळत आहे. काही लोकांना मिळालं असेल हिंदू मातंग, पण महाराष्ट्रामध्ये हिंदू मांग या जातीला मांग म्हणून सर्टिफिकेट मिळतंय. आता फरक आणि भीती, सर्वात महत्वाची भीती अशी आहे की धनगर आणि धनगड ड आणि र याच्यातला फरक अजून महाराष्ट्र सरकार काढू शकत नाही, केंद्र सरकार काढू शकत नाही. केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं म्हणणं आहे धनगर ही जात महाराष्ट्रात नाही, धनगड आहे. आणि धनगर समाजाची मागणी आहे धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. पण या एका शब्दामुळे या समाजाला आरक्षण मिळत नाही. कित्येक मोठ्या अडचणी आहेत. त्याचप्रमाणे आपण मातंग समाजाला आरक्षण मागतोय. ज्या ज्या मांग समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्रावर हिंदू मातंग आहे त्यालाच हे आरक्षण दिलं जाणार आहे का, हा एक प्रश्न. का मांग जातीला आरक्षण मिळणार आहे, हा दुसरा प्रश्न. आणि मग त्या जातीमध्ये असणाऱ्या एकूण 10 जाती म्हणजे मांग आणि मातंग सह बाकीच्या 10 जाती म्हणजे 12 जाती, या 12 जातीच्या समूहाला आरक्षण मागायला आपण. नेमकं कुणाला आरक्षण मिळणार. आणि महाराष्ट्र सरकारनं
हिंदू मांग जातीला आरक्षण द्यावं का हिंदू मातंग जातीला आरक्षण द्यावं का मांग जातीसह सर्व 12 पोट जातीला आरक्षण मिळावं, हे अगोदर आपण विचार करणं गरजेचं आहे। आणि मग या 12 जातीची लोकसंख्या किती, मांगाची किती, मातंगाची किती, मादगी मांगाची किती, म्हशी मांगाची किती, डक्कलवाराची, म्हणजे या विविध जातीमध्ये ज्या पोट जाती आहेत त्या पोट जातीच्या लोकांची लोकसंख्येची आकडेवारी अगोदर आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे। मग 2011च्या जनगणनेनुसार 24,88,000 मातंग समाजाची लोकसंख्या दाखवली। मग आता मातंग समाजाची दाखवली का हिंदू मांग जातीची दाखवली का या सर्वच पोट जातीची दाखवली, हे अजूनही लोकांच्या समोर आलेलं नाही। अगोदर हे क्लिअर करणं गरजेचं आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकारनं मातंग समाजाची वेगळी जनगणना करायची का, मांग जातीची वेगळी जनगणना करायची का, आणि या सर्व पोट जातीची वेगवेगळी जनगणना करायची का, हे अगोदर ठरवलं पाहिजे। आणि मग या 12 जातीची लोकसंख्या जे जनगणनेनुसार येईल त्या लोकसंख्येला आरक्षण मागायचंय का फक्त मांग जातीला आरक्षण मागायचंय का फक्त मातंग जातीला आरक्षण मागायचंय, हे संघटनेच्या नेत्यांनी अगोदर ठरवलं पाहिजे। नसेल तर सरकार आडवं लावाय तयार आहे। आम्ही आरक्षण दिले ते मातंग समाजाला दिले, मांग समाजाला नाही, असं सुद्धा सरकार म्हणू शकतं। म्हणून हे आरक्षण मांग जातीसह सर्व जातीला देण्यात येणार आहे का एकट्या मातंग समाजाला देण्यात येणार आहे, हे अजून सिद्ध झालेले नाही, कळलेलं नाही। म्हणून आता मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या माध्यमातून सकल मातंग समाज हे नाव देऊन 20 मेला मुंबई आझाद मैदानावर मोर्चा काढलेला आहे। आता मोर्चा कशासाठी काढलाय तर मातंग समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे। आता मातंग समाज आहे, मांग समाज आहे, है ना, किती जाती किती समाज आहे त्याच्या बघा। आता मांग समाज आहे, मातंग समाज आहे, मिनी मादिग समाज आहे, मादिग समाज, दखनी मांग समाज, मांग म्हशी मांग, मदारी मांग, राधे मांग, मांग गारुडी व शासन निर्णयाप्रमाणे मादगी आणि मादिगा अशा एकूण 12 समाज आहेत। मग हे 12 समाजाला आरक्षण मिळायचंय का मातंग समाजाला आरक्षण मिळायचंय, हे त्या मोर्चात अजून ठरलेलं नाही। कोण म्हणते मातंग समाजाला आरक्षण मिळाय, अरे मातंग समाज आहे बाबा खरं आहे, पण त्याला 11 समाज जोडलेत पोट जाती म्हणून। मग या पोट जातीसह आरक्षण मिळालं पाहिजे का, हे अगोदर क्लिअर करा। महाराष्ट्र सरकारच्या पुढे आणा मातंग समाज म्हणजे या 12 जातीसह मातंग समाज आहे असं तर म्हणा, नाहीतर मांग समाजासह या 11 जाती आहेत अशा मिळून 12 जाती आहेत हे तर म्हणा। नाही कुणाचा कुणाला मेळ लावलं, रताळ आलं केळ, कशाचाच कशाला मेळ नाही, हे अगोदर ठरवणं गरजेचं आहे। आणि हे ठरल्यानंतर मग या समाजाची जनगणना होणं गरजेचं आहे। आणि ज्या वेळेस जनगणना होईल त्यावेळेस येणारा जो आकडा आहे तो मांगाचा किती आहे,
मातंगाचा किती आहे आणि सर्व पोट जातीचा आकडा किती आहे हे अगोदर तपासणं गरजेचं आहे. आणि मग सर्व 12 जातीचा जो आकडा आहे, जर सामूहिक आरक्षण मागायचं असेल आपल्याला मांग समाजाच्या पोट जातीसह, तर या पोट जातीचा आकडा जो येईल त्याला आरक्षण मागावं लागेल. नसेल तर आज जसं महार समाजानं सर्वात जास्त आरक्षण खाल्लं म्हणून मांग समाज स्वतंत्र आरक्षण मागतो, त्याच पद्धतीनं उद्या मांगानं आरक्षण जास्त खाल्लं म्हणून 11 जाती मांग समाजाच्या विरोध जातील आणि आम्हाला सुद्धा वेगळं द्या म्हणतील. हाही प्रश्न भावी काळात उद्भवू शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा 59 जातीचा समूह निर्माण केला आणि त्याला SC नाव दिलं आणि 59 जातीला 13% आरक्षण सामूहिक दिलं. आणि तेव्हापासून ह्या सर्व जाती या 13%चा आरक्षणाचा फायदा घेतात. आता फरक असा झालाय, या 59 जातीची लोकसंख्या वाढली पण 13% आरक्षण मात्र तसंच आहे, त्याच्यात वाढ नाही झाली. आता आपल्याला अशी मागणी करावी लागेल की 59 जातीची लोकसंख्येची जनगणना करा. ह्या SC मधल्या जाती याची संख्या निदर्शनात आल्यानंतर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या 13% आरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि या 59 जातीला पुरेल एवढं आरक्षण द्या, त्याची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा झाली पाहिजे, राजकीय सुधारणा झाली पाहिजे आणि मग आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे. ही मागणी असणं गरजेचं आहे. आता मातंग समाजाला 20 तारखेला आरक्षण मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. याचं कारण असे की मी मांग समाजाचा लक्षात घ्या, आरक्षण मिळू नये असं माझं मत नाही. 1 ऑगस्ट 1999 आरक्षणाची पहिली ठिणगी टाकण्यामध्ये मी आहे. मी प्रभाकर बाबूराव लोंढे, बाबासाहेब गोपलेंसोबत भारतीय टायगर सेनेचा जिल्हाध्यक्ष त्या काळी होतो. आता न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. बाबासाहेब गोपलेंच्या आणि माझ्या विचाराची नाळ एकच आहे. 1999 मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात 8% आरक्षण मिळालं पाहिजे असं बाबासाहेब गोपले म्हणायचे. याचं कारण असं होतं, 8% मिळणार नव्हतं, पण या भीतीमुळं मांग समाजाची जनगणना व्हावी, लोकसंख्या किती आहे ते बघावं आणि जेवढं वाट्याला आमच्या येईल तेवढं तरी मिळेल अशी भावना बाबासाहेब गोपलेंची होती. आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 1 ऑगस्ट 2003 क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केला आणि त्याच्यातून ही जनगणना निर्माण झाली. आता बघा 2011 ची जनगणना आहे 24,88,000. आता 24,88,000 जनगणना मांगाचे का मातंग समाजाचे का तत्सम 12 जातीचे आहे माहित नाही. हे अगोदर क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. आणि या जातीची आता 2025 पर्यंत कसल्याही प्रकारची जनगणना झालेली नाही, म्हणून जनगणनाच नाही, मातंग समाजाचा आकडा निश्चित नाही एवढा समाज आहे म्हणून. तर मग देवेंद्र फडणवीस तुम्हाला 20 तारखेला आपल्याला म्हणा, आपल्याला 20 तारखेला आरक्षण देणार कसे? देणार नाहीत. म्हणून देवेंद्र फडणवीसनं मातंग समाजाचा वापर करून घेण्यासाठी महाराष्ट्रातला मांग समाज एकवटावा आणि आमच्या पाठीमागे आहे हे दाखवावं. आणि मातंग समाज भाजपाच्या पाठीमागे आहे म्हणून त्यांना आम्ही आरक्षण देणार आहोत. भविष्यकाळ सांगणार मातंग समाजाला आरक्षण भाजप देणार नाही, कारण आयोग स्थापन नाही तर देणार कसा. म्हणून देवेंद्र फडणवीसने
न्यायालयाचा अपमान न होता कोणत्या पद्धतीने आरक्षण द्यायचंय ते तात्काळ द्या. आयोग कसा नेमायचा ते तुम्ही ठरवा. मातंग समाजाच्या मांग समाजासह तत्सम जातीचा समूह, त्याच्या लोकसंख्येचं प्रमाण, त्या जातीचा आकडा एवढा समाज आहे म्हणून हे क्लिअर करा अगोदर, आणि मग मांग समाजाला आरक्षण द्यायचंय का मातंग समाजासह या 12 जातीला आरक्षण द्यायचंय हे निश्चित करा. आणि खऱ्या नियमानं मातंग समाजासह या 12 जातीला स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि ते आरक्षण या 12 जातीची उन्नती होण्यापुरतं असावं, लोकसंख्येच्या प्रमाणात असावं, स्वतंत्र असावं. आणि म्हणूनच माझ्या अंदाजाप्रमाणे तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाने आपण सगळ्यांनी मिळून मातंग समाजासह या 12 जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्यावं अशीच मागणी करावी. आणि याच मागणीच्या माध्यमातून मातंग समाजाला स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळावं अशीच न्यू भारतीय टायगर सेनेची सुद्धा मागणी आहे. आणि हे मागणी जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मातंग समाजाला, या समाजाच्या पोट जाती 12 जातीला सामूहिक आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचा मांग समाज, मातंग समाज हे सर्व समाज एकवटून महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये मतदान करणार आहेत. हे बी लक्षात ठेवा. एकतर आरक्षण द्या, नसेल तर मातंग समाज येणाऱ्या निवडणुका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सोसायट्या या सर्व निवडणुकामध्ये मातंग समाज भाजपाला मतदान देणार नाही, नाही आणि नाही. जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते ना, मी लग्नाविना राहीन, पण अजित पवाराला चक्की पिशिंग, चक्की पिशिंग, चक्की पशिंग, मी जेलमध्ये घातल्याशिवाय मी सोडणार नाही. तेच अजित पवार आता या देवेंद्र फडणवीसनी या महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री केलं. त्यांना हे लक्षात ठेवा. दुप्पट्टी वागणूक आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात तसं करत नाहीत. याचाच अर्थ मातंग समाजाला ते आरक्षण देतो म्हणतात पण देणार नाहीत. याचं कारण असं आहे की मातंग समाजाची लोकसंख्या अगोदर निश्चित करण्यासाठी देवेंद्र फडणवीसनं एक आयोग नेमावा आणि तात्काळ 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्या निश्चित करावी. आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मातंग समाजासह 12 जातीला, पोट जातीला, सर्व जातीला स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं अशीच मागणी न्यू भारतीय टायगर सेनेची आहे. आणि तमाम मातंग समाजाची आहे. स्वार्थी संघटनेच्या नेत्याची मागणी ही नाही. त्यांची मागणी ही आहे, मला महामंडळावर घ्या, मला आमदार करा, मला खासदार करा, मला कुठंतरी सत्तेत घ्या, ही मागणी आहे. कारण महामंडळ अण्णाभाऊ साठेंचं आर्थिक महामंडळ बंद पडतंय, तिकडली मागणी नाही. मातंग समाजाला 11 वर्षे भाजप सरकार केंद्रात राज्यात असताना सुद्धा मातंग समाजाचा वापर करून घेत आहे, मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावत आहे. हे स्वार्थी आणि दलाल संघटनेच्या लक्षात येणार, संघटनेच्या नेत्यांच्या लक्षात येणार. अरे बाबांनो, तुम्ही मांग आहेत, मी मांग आहे. तुमचं रक्त माझं रक्त, समाजाचं रक्त नात्याचं रक्त. जगेन तर समाजासाठी आणि मरेन तर समाजासाठी, अशी घोर प्रतिज्ञा बाबासाहेब गोपलेने घेतली होती. तीच प्रतिज्ञा आता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण बाबासाहेब गोपलेंचं स्वप्न साकार करायचं असेल आणि समाजाचं भलं करायचं असेल तर स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून एकच स्वार्थ असावा, तो स्वार्थ माझ्या समाजाचा असावा. माझी माती झाली तर 72, माझ्या घरावर तुळशी पात्र आले तर 72, पण माझ्या समाजाचं भलं व्हावं हीच भावना सर्व महाराष्ट्रातल्या संघटनेच्या नेत्याची असावी.
दलाली नसावी, गुलामगिरी नसावी, स्वाभिमान असावा. अरे अण्णाभाऊ साठे म्हणतात, मला रडगाणं मान्य नाही, मला लढा मान्य आहे. तो लढा मातंग समाजाच्या हितासाठी असावा, एवढीच अपेक्षा आहे. आणि मग बघूया देवेंद्र फडणवीस मातंग समाजाला 12 पोट जातीसह लोकसंख्येची जनगणना करून जी आकडा येईल लोकसंख्येचा, त्या आकड्याच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण देणार का, ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी.